निनाताई जे शिकवत होते ते आम्ही करत होतो. आणि तेव्हा यूट्यूब नव्हतं, पण दूरदर्शनची लायब्ररी होती. त्या लायब्ररीमध्ये आम्हाला थोडासा ॲक्सेस होता. आम्ही जाऊन तिथे ऐकायचो. ओके. त्याच्यानंतर जर अडलं की मला हे गाणंच माहिती नाही आहे, तर निनाताई त्यांच्या आवाजात आम्हाला सांगायच्या आणि आम्ही इंटरप्रिट करायचा प्रयत्न करायचो. तर ते चुकायचंच, कारण त्याला काही आम्ही चुकायचो म्हणजे. मग महाराष्ट्र वाचन ग्रामोफोनमध्ये आम्ही एक अकाउंट सुरू केलं. ओके. की तिकडनं दूरदर्शनचं आहे की आता ही गाणी येणार आहेत, तर ह्या गाण्यांच्या कॅसेट्स आणा. मग त्या कॅसेट्स ऐकायचो. किंवा एखादं नाट्यसंगीत, कारण प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने गायचा. तर मग निनाताई कोणाला तरी मी माझं झालं आहे बोलणं यांच्यावर, आम्ही फोनवरनं गाणी शिकायचो. बापरे. कारण जसं आम्ही नवीन होतो तसं एखादी चाल आम्ही वेगळी समजा सादर केली चुकीची म्हणजे, तर ते शिकायचं पण. कारण पत्र जसं तुम्ही छान परफॉर्म करताय अशी पत्र यायची, तसं ही चाल तुम्ही चुकलात अशी पत्र यायची.